योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टवांगानी। महर्षी पतंजलीकृत योगाच्या अष्ट अंगाचा विचार प्रारंभ 28 क्रमांकाच्या सूत्रापासून झालेला आहे, हे काल आपण पाहिलं. योगाच्या अंगाचं अनुष्ठान केल्यानंतर काय फलनिष्पत्ती प्राप्त होणार आहे. योग अंग अनुष्ठानात अशुद्धी क्षये. योगाच्या अष्ट अंगाचं अनुष्ठान केल्याने अशुद्धी क्षये, ज्याच्यामुळे अशुद्धी निर्माण होते असे जे पंचक्लेश, त्या पंचक्लेश रूपी अशुद्धीची योग अंग अनुष्ठानाच्या द्वारे निवृत्ती होते, क्षय होतो. हे अष्टांग बोलण्याचे नाही, तर हे अष्टांग अनुष्ठानाचे आहेत. सो वी हॅव टू टॉक लेस अबाउट धिस अष्टांग. त्याच्याविषयी आपण कमी बोलणं आवश्यक आहे. अनुष्ठान अधिक करणं योग्य आहे, पण समजून घेण्यासाठी तर बोलावं लागणार आहे, म्हणून बोलणं प्राप्त आहे. एरवी या संबंधाने आचरणात आणणं हे अधिक श्रेयस्कर असल्यामुळे अनुष्ठानात या शब्दाचा प्रयोग केला आहे. अनुष्ठान केल्याने काय होणार आहे? अशुद्धी क्षय, अशुद्धीचा क्षय होणार आहे. आणि अविवेक ख्याते हे, अविवेक ख्याते हे म्हणजे विवेक ख्याती प्राप्त होईपर्यंत, अविवेक ख्याते हे अविवेक ख्यातीच्या संपादन होण्यापर्यंतच्या स्थितीपर्यंत ज्ञानदीप्ती ही, अर्थात ज्ञानाचा प्रकाश हा वृद्धिंगत होत जातो. मग अशी ही विवेक ख्याती प्राप्त करणं हे जर ध्येय असेल, तर त्याचं साधन म्हणून काल आपण नवकारणांचा विचार केला. त्या नवकारणांच्या विचाराच्या मध्ये हे 9 कारणं फक्त योगाच्याच अनुष्ठानासाठीच्या नाही आहे. इथे विवेक ख्याती साध्य प्राप्त करून घ्यावायची आहेत, पण हे 9 कारणं जगातल्या कोणत्याही कार्याच्या सिद्धीसाठी आवश्यक आहेत. काल आपण पाहिलं, उत्पत्ती स्थितिभिव्यक्ती विकार प्रत्ययाप्तयः वियोगान्यत्वधृतयः कारणं नवधा स्मृतम्. व्यासांनी त्या 9 प्रकारच्या कारणांचा विचार केला.
उत्पत्ती कारण, स्थिती कारण, अभिव्यक्ती कारण, विकार कारण, ज्ञान कारण, प्राप्ती कारण, वियोग कारण, अन्यत्व कारण आणि धृती कारण. इथे विवेक ख्याती प्राप्त करून घेत असल्यामुळे हा सगळा विचार विवेक ख्यातीच्या संबंधाने केला. पण जगात जे जे काही कार्य उत्पन्न होतं त्या क्षणापासून ते कार्य नाशाच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहण्यासाठी या नवही कारणांचा विचार पतंजलींच्या ह्या सूत्रावरती व्यासाचार्यांनी केलेला आहे. इतका विस्तृत कारणांचा विचार अन्य दर्शनकारांनी फारसा केलेला विशेषतः दिसत नाही, पण व्यासांनी मात्र ह्या ठिकाणी 9 कारणांचा विचार केला आहे. गीतेने 5 कारणांचा विचार केला आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विदम विविधाष्ट पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. ज्याप्रमाणे धर्म हा सुखाला कारणीभूत आहे, त्याप्रमाणे ह्या 8 कारणांचा विचार आपण जर केला तर अशुद्धीचा क्षय, विवेक ख्यातीची प्राप्ती आणि तोपर्यंत प्रकाशाची वृद्धी, असा हा सगळा विचार काल आपण पाहिला. त्यानंतर प्रत्यक्ष यमनियमादी या साधनांचा नामनिर्देश 29 सूत्रामध्ये होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधयः अष्टौ अंगानी. हे 8 प्रकारचे अंग या ठिकाणी व्यासाचार्यांनी भाष्य केल्याप्रमाणे आणि पतंजलीने सर्वप्रथम आपल्याला अवबोध केल्याने त्या संबंधाचा विचार आपल्याला ध्यानी येईल. जर विवेक ख्याती प्राप्त करून घेणं की जे मोक्षाचं अंतरंग साधन मानलं जातं, मग हा योग प्राप्तीचा उपाय आतापर्यंत सांगितला गेला नाही का? पहिल्यांदाच सांगता आहे हे अष्टांग. तर आपण अनुक्रमाने हा विचार श्रवण करत असल्यामुळे एक योगाचं साधन म्हणून विवेक आणि वैराग्य हे आपल्याला सर्वप्रथम उपाय म्हणून सांगितले आहे. विवेक वैराग्याभ्याम तन्निरोध, ह्या क्लिष्ट वृत्तींच्या निरोधासाठी विवेक आणि वैराग्य या 2 साधनांचा विचार केला. त्यानंतर थोड्या काही अंतराने श्रद्धा, वीर्य, समाधी, प्रज्ञा ह्या साधनांचाही विचार केला. ही सुद्धा साधनच आहे. त्यानंतर तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने ह्या साधनांचाही विचार केला. आणि आता तिसऱ्यांदा विचार सुरू होतो आहे तो यमनियमादी ह्या अष्टांगाच्या अनुष्ठानासंबंधीचा विचार. म्हणजे ह्या साधनांचा हा तिसऱ्यांदा विचार सुरुवात होतो आहे. मग पहिल्यांदा सांगितलं असताना पुन्हा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगण्याची काय गरज आहे? तर याचं महत्त्वाचं कारण एक आहे की अभ्यास, वैराग्य ही जी साधनं सांगितली आहेत, श्रद्धा, त्यानंतर स्मृती, वीर्य, प्रज्ञा आणि समाधी, ही उत्तम अधिकाऱ्याच्या करता ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. उत्तम अधिकारी असेल तेवढ्या साधनाने त्याला विवेक ख्याती प्राप्त होणार आहे. पण सर्वच उत्तम अधिकारी नसतात, काही मध्यम अधिकारी असतात. म्हणून मध्यम अधिकाऱ्यासाठी तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ह्या क्रियायोगाचा उपाय म्हणून सांगितला आहे. पण मध्यम अधिकारी सुद्धा सगळे नसतात. मग आता तिसरा जो कनिष्ठ अधिकारी आहे, त्या कनिष्ठ अधिकाऱ्याकरिता यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या अष्टांगाचा विचार सांगितला आहे.
नु क्रिया साधन निरूपणम तुत उत्तम मध्यम अधिकारी भेदात. असा उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ मंद अधिकारी हा भेद असल्यामुळे मंद अधिकाऱ्यांच्या करता ह्या अष्टांगाचा विचार सांगितला आहे. म्हणजे तुमच्या आमच्या करता या अष्टांगाचा विचार प्रारंभ होतोय, ज्याला आपण इतकं महत्त्व देतो. पतंजली महर्षींनी हे अष्टांग तर कनिष्ठ अधिकाऱ्याच्या करता सांगितले. उत्तम अधिकारी असेल तर विवेक वैराग्याने पूर्ण होतं. श्रद्धा, स्मृती, वीर्य, प्रज्ञा, समाधी हे उत्तम अधिकाऱ्याच्या करता आहे. तपस्वाध्याय, विश्वप्रणिधान हा मध्यम अधिकाऱ्याच्या करता आहे. आणि अष्टांग हा मंद अधिकाऱ्याच्या करता हा विचार सांगितला आहे. आणि मग याचा अनुक्रम यथानुक्रमम एतेषाम अनुष्ठानाम स्वरूपम च वक्षामः. आता जो यथाक्रम सांगितला, यम, नियम, आसन, एकानंतर दुसरा, हा जो सिक्वेन्स वाईज या अष्टांगाचा विचार सांगितला, तो पुढे त्याचं निरूपण पुढच्या काही सूत्रांच्या मध्ये त्याचं स्वरूप आणि अनुष्ठान पद्धती या दोन्हींचाही विचार या ठिकाणी करावा लागणार आहे. यामध्ये थोडक्यात पुढे विस्ताराने येणारा जो विचार आहे त्याचं एक सिनॉप्सिस ह्या 29 सूत्राच्या मध्ये प्रगटीकरण केलं आहे. त्यामध्ये यम आणि नियम जे मुख्य 5 सेट्स एकत्रित केलेले आहेत. 5 यम आहेत आणि 5 नियम आहेत. यमः अहिंसादयः पंच हे जे सांगितलेले आहेत त्याचं स्वरूप नेमकं काय आहे? त्याचं स्वरूप आहे यम निषेधात्मकम. यम जे आहेत ते निषेधात्मक आहे, निवृत्तीपरक आहेत. की हे करायचं नाही, हे करायचं नाही, हे करायचं नाही. हे यम जे आहेत हे यम निषेधात्मक आहे, निवृत्तीपरक आहे. या गोष्टीपासून निवृत्त व्हायचं, त्या गोष्टीपासून निवृत्त व्हायचं. त्याप्रमाणे ते आपल्याला उपरम्यते निवर्तयन्ते विषयभ्य मनस्सेंद्रियाणि यमः ते च अहिंसादयः पंचेति असं सांगितलं. नंतर जे नियम आहेत 5 नियम, शौच, संतोष, तपस्वाध्याय, विश्वप्रणिधानानि, हे विधिरूप आहेत. शौचादी विधिरूप हे केलंच पाहिजे. नियम्यन्ते क्रियन्ते नितराम यम्यन्ते इति नियमाः. ह्या गोष्टी आवश्यक करणीय आहे आणि विधी स्वरूपात सांगितल्या. ते नियम आणि निषेध रूपात सांगितले ते यम. नंतर पुढे आसनांचा विचार केला आहे. एकाच स्थितीमध्ये दीर्घकाल स्थितीत राहणं याचा विचार ह्या आसनांच्या म्हणजे पोश्चरच्या माध्यमातून केला आहे. बाहेरचा जो वायू आहे तो शरीरामध्ये घेणं, काही काळ तसाच ठेवणं, पुन्हा शरीरातला वायू बाहेर टाकणं आणि तो पुन्हा तसाच ठेवणं, ही जी प्रक्रिया आहे तिचा विस्तार पुढे प्राणायामाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. नंतर धारणा, धृती एकत्र स्थापनम. एखाद्या मनकल्पित प्रदेशामध्ये चित्ताला स्थापित करणं, त्याला फिक्सिंग ऑफ अटेन्शन धारणा असं म्हणतात. ध्यानम, की एकाच विषयाच्या ठिकाणी सतत धारा असणं हे ध्यान आहे. आणि ध्यानाची परिपक्व अवस्था मग पुढे समाधी आहे. याप्रमाणे अष्टौ अंगाणी, या 8 अंगाचं क्रमानुवार एतेषाम यथाक्रमम, जसजसा क्रम आलेला आहे त्याप्रमाणे त्याचं अनुष्ठान पुढे प्रस्तुत करणार आहेत. त्यापैकी अहिंसा, सत्यास्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यमाः. आता 5 जे यम आणि नियम आहे त्यांचीही एक यथानुक्रम नामनिर्देश या सूत्राच्या मध्ये आलेला आहे. म्हणजे 29, 30 आणि 31 या सगळ्या सूत्रांच्या मध्ये पहिल्यांदा 8 अंगाचा निर्देश, नंतर 5 यमांचा निर्देश आणि नंतर 5 नियमांचा निर्देश झाल्यानंतर पुन्हा मग ह्या सगळ्या साधनांचा एक साधन घेऊन त्याचं अनुष्ठान, त्याची फलनिष्पत्ती, त्याचा विस्तार होणार आहे. आता
जे निषेधात्मक सांगितलेले आहेत यम, त्याचा विचार आहे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाहा. या 5 प्रकारच्या यमाच्या मध्ये जी अहिंसा जी सांगितली आहे ती अहिंसा म्हणजे सर्वथा सर्वदा सर्वभूतानां अनभिद्रोह. या म्हणण्याचा अर्थ आहे सर्वथा सर्वदा सगळ्या प्राणी मात्रांच्याकडनं आणि सगळ्या कालाच्या मध्ये कोणाचाही प्राणी मात्राचा द्रोह होऊ नये, सगळ्यांना पीडा पोचू नये, असा जो सिद्धांत सांगितला ती आहे अहिंसा. मग ह्या अहिंसेचा विचार पुढे येणारच आहे. आणि ही जी अहिंसा आहे ही अहिंसा पुढच्या सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांनाही मूल कारण आहे. किंबहुना या अहिंसेच्याच सूक्ष्म अनुष्ठानाचा विस्तार करण्यासाठी पुढच्या ह्या 4 साधनांचा विचार केला आहे. म्हणजे अहिंसा ही प्रत्येक पुढच्या साधनामध्ये अनुस्यूत असायला पाहिजे. म्हणजे सत्यामध्ये सुद्धा अहिंसा असायला पाहिजे, अस्तेयामध्ये सुद्धा अहिंसा असायला पाहिजे, ब्रह्मचर्यामध्ये सुद्धा अहिंसा असायला पाहिजे आणि अपरिग्रहामध्ये सुद्धा अहिंसा असायला पाहिजे. म्हणजे अहिंसा या एका तत्वाचाच सूक्ष्मतम अशा स्थितीपर्यंत विस्तार व्हावा याकरता पुढच्या अंगाचा विचार सांगण्यात आलेला आहे. जसजसे पुढचे अंग अनुष्ठानात येतील तसतसा अहिंसा ही परिपुष्ट होत जाईल. म्हणून या अहिंसेचा विचार अधिक महत्त्वाचा सांगितला आहे. नंतर अहिंसा सत्य. जसं आपण एखादी वस्तू पाहिली, जसं एखादं अनुमान केलं, त्याप्रमाणे ती जसं आहे तसं प्रतिपादन करणं हे सत्य आहे. याप्रमाणे त्या सत्याच्या मध्ये सत्यम यथार्थे वांग मनसे, आपल्या मनाचा आणि वाणीचा उपयोग करणं म्हणजे यथादृष्टम, यथानुमानम, यथाश्रुतम, वांग मनश्च. जसं आपण पाहिलं, जसं आपण ऐकलं, जसं आपण अनुमान केलं त्याप्रमाणे आपण तशा प्रकारचं बोलणं ते सत्य आहे. आणि सत्य बोलण्याचा मुख्य उद्देश आहे परत्र स्वबोध संक्रांत ही वागुक्ता. आपल्या ज्ञानाचा संक्रमण करणं हा वाणीचा मुख्य उपयोग आहे. आणि म्हणून कोणाला फसवणं, न वंचिता भ्रांता प्रतिपत्ती बंध्या, म्हणजे कोणाचं वंचन करणं, कोणाला फसवणं, खोटं बोलणं, कोणाला पीडा पोचवणं यासाठी वाणीचा उपयोग करू नये किंवा निरर्थक बोलण्यासाठी सुद्धा वाणीचा उपयोग करू नये. परोपकारार्थम प्रवृत्ता, परोपकारासाठी ह्या वाणीचा उपयोग झाला पाहिजे. अर्थात सत्य, अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय असं म्हणत असताना पुन्हा सत्याचं वर्णन झाल्यानंतर अस्तेय, शास्त्राने जी गोष्ट सांगितली नाही तिचा स्वीकार न करणं म्हणजे अस्तेय, म्हणजे चोरी न करणं. पण चोरी न करणं असं म्हणताना शास्त्राने जे सांगितलं त्याप्रमाणे करणं आणि शास्त्राने जे सांगितलं नाही तसं न करणं. याप्रमाणे स्तेयम शास्त्रपूर्वकम द्रव्याणाम परतः स्वीकरणीयम. शास्त्राने ज्या पद्धतीने द्रव्याचा स्वीकार करायला सांगितला त्या पद्धतीने करणं आणि त्याच्या विरुद्ध आपण जर केला तर ते एक प्रकारचं स्तेय व्रत मानलं जातं. नंतर ब्रह्मचर्य, गुप्त इंद्रियस्य उपस्थम संयमः. गुप्त इंद्रियांचं संयमन ठेवणं हे ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. आणि नंतर अपरिग्रह असं म्हणताना अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणं. कारण अनावश्यक वस्तूंचा संग्रह करण्यामध्ये आपल्याला किती कष्ट करावे लागतात त्यांच्या प्राप्तीसाठी. म्हणजे विषयाणाम अर्जनम, विषयाच्या प्राप्तीसाठी कष्ट असतात. रक्षणम, ते संपादन केलेले विषय कायम टिकून राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आणि ज्यांचं रक्षण झालं आहे त्यांचा जर क्षय झाला तर अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. आणि ह्यासाठी या
विषयाच्या संपादनासाठी हिंसादी कारणं उपलब्ध होत असल्यामुळे ह्या अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या तत्वाचं पालन यथोचित करणं आणि यालाच पुढे जाऊन महाव्रत असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे हे जे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाहा असं जे म्हटलं आहे, ह्या संबंधाचा विचार पुढच्या सूत्रामध्ये येतो की हे सगळे जे व्रत सांगितले त्या व्रतांना महाव्रत असं म्हणतात. जाती देश काल समयानवच्छिन्नाः सार्वभौम महाव्रतम. त्याचा विचार आपण उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.